राज्यातील हवामानात मोठा बदल झालेला आहे। उष्णता कमी झाली आहे, मात्र आता वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे। आज छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। थेट गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात काही भागात पावसानं हजेरी लावली आहे। अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मान्सून लवकरच राज्यात दाखल होईल, त्यापूर्वीच अवकाळी पावसानं थैमान घातलंय। अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या पावसामुळे मोठा दिलासा लोकांना मिळाला। उष्णतेनं लोक हैराण झाली होती। पावसासह गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिलाय। राज्यात मागील काही महिन्यात देखील मोठी गारपीट झाली, ज्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। त्यामध्ये आजही परत गारपिटीचा इशारा देण्यात आला। सातारा जिल्ह्यात अचानक हवामानात बदल झाला। वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला। या दमदार पावसामुळे अक्षरशः रस्त्यावर पाण्याचे लोट पाहायला मिळाले। तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे। शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। कर्जत तालुक्यात मिरजगावमध्ये देखील पावसाची हजेरी पाहायला मिळाली। प्रचंड उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। खरीप पूर्व मशागतीसाठी पाऊस लाभदायक। शेत जमिनीत काही प्रमाणात ओलाव्याची शक्यता आहे, मात्र काढणी केलेला कांदा, भाजीपाला, उघड्यावरील कृषी मालाला फटका बसण्याची शक्यता आहे। जळगावच्या चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। भडगाव तालुक्यातील गोंडे, जावर्डे आणि अडसळे परिसरात गारपीट झाली। पिकांचं मोठं नुकसानाची शक्यता आहे। संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय। आजही पाऊस होणार आहे, मात्र आज पावसासह गारपिटीचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। पुढील 24 तासांकरिता हा इशारा देण्यात आलाय। राज्यातील हवामानात मोठा बदल झालाय। उष्णतेपासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे, त्यामध्येच आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय। गारपीट सुद्धा होईल।